नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. नागराज प्रियाला फोन करून सांगतो की अर्जुन या ठिकाणी आला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये कमालीची चमक होती, आत्मविश्वास होता. जणू काही त्याला तू तन्वी नाहीस तर प्रिया आहेस याचा त्यांना पुरावा मिळालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते आणि ती तसाच फोन ठेवून देते. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही केसवरती चर्चा करत असतात आणि त्याच वेळेस सायली म्हणते, मला एक अचानकपणे गोष्ट आठवली आहे आणि ती धावत पळत खाली जाते. आता इकडे प्रियाला स्वप्न पडतं की सायली तिला घराबाहेर हाकलून देत आहे. सर्वांसमोर ती तन्वी नसून बबली सदाशिव लोखंडे आहे याचे पुरावे सर्वांसमोर सादर करते. आता प्रिया कांगावा करून सर्वांना बोलावून घेते तेव्हा अश्विनही तिथे येतो. अश्विन जेव्हा ते सगळे पुरावे पाहतो तेव्हा त्याच्याही पायाखालची जमीनच सरकते. आता प्रिया कांगावा करत असते की मला सगळेजण फसवत आहेत, मी असं काहीच केलेलं नाही आहे, अरे मीच तन्वी आहे. कल्पना, प्रताप, अस्मिता सगळेजण तिला बोलत असतात. हिच्यावरती विश्वासच ठेवायला पाहिजे नको होता. आता तन्वी म्हणजेच ती प्रिया हात जोडून सर्वांची माफी मागू लागते, प्लीज मला घराबाहेर काढू नका. तेव्हा अश्विन तिच्यावरती प्रचंड चिडलेला असतो. तो म्हणतो, तू पूर्ण आजी, मम्मा या सगळ्यांचाच विश्वासघात केला आहे आणि त्याच्याही पेक्षा तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहे. तुला आता आमच्या घरातच काय तर माझ्या आयुष्यातसुद्धा जागा नाही आहे. आता प्रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनही तिला म्हणतो की तुझा सगळा खेळ संपलेला आहे, तुझ्या सगळ्या खोट्या कारनाम्यांचा पर्दाफाश झालेला आहे. विमलसुद्धा म्हणते की मला तर लाज वाटते तुमच्या वस्तूंनाही हात लावायची. आता तिने बॅग भरून आणलेलीच असते. प्रिया काही बाहेर जायला तयार नसते. तेव्हा सायली तिची बॅग घेते, तिला हाताला धरून घराबाहेर ढकलून देते आणि दरवाजा बंद करून घेते. तेव्हा ती मोठमोठ्याने रडू लागते, मला प्लीज आतमध्ये घ्या, मला माफ करा. आणि तितक्यात ती डचकून उठते. अश्विन म्हणतो, अगं काय झालं, इतकं डचकायला काय झालं, पूर्ण घामाघूम झाली आहेस तू, काय झालं आहे. तेव्हा ती पुरती घाबरलेली असते. खरं काय सांगावं असं तिच्याकडं काही नसतं. ती खोटं सांगते की मला असं स्वप्न पडलं की घरच्यांनी मला ॲक्सेप्ट नाही केलं आणि घराबाहेर हकलून दिलं. अश्विन तिला समजवतो, अगं असं काही होणार नाही आहे, आता बघ ना तू, सगळं किती छान होतं आहे, सगळे तुझ्या मेहनतीला रिस्पॉन्सही देत आहेत, तुझ्यातील बदल मलाही जाणवतो आहे आणि घरच्यांनाही जाणवतो आहे, त्यामुळे तू आता कसलंच टेन्शन घेऊ नको. ही प्रिया म्हणते, अश्विन तू माझ्यासोबत कायम असशील ना, मला साथ देशील ना. तेव्हा अश्विन म्हणतो, तू जेव्हा जेव्हा योग्य आहेस असं मला वाटेल ना तेव्हा तेव्हा मी तुझी नक्की साथ देईल. आता ही मनामध्ये म्हणते, आता तुला तरी कसं सांगू की तुझ्यापासून किती मोठं सत्य मी लपवलेलं आहे. आता इकडे सायली जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा ती निघून जाण्याचं कारण सांगते, कारण तिला दुधाचा गॅस बंद करायचा असतो. आता हे कारण ऐकून अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो. अगं बायको, हे अशी कारणं देऊन तू मला एक दिवस नक्की हार्ट अटॅक आणणार आहेस. आता दोघेही मजेशीरपणे हसतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया त्याच स्वप्नाच्या विचारामध्ये असते, किती भयानक स्वप्न पडलं मला, हे स्वप्न खरं व्हायचं नसेल ना तर मला आत्ताच काहीतरी करावं लागणार आहे. आता तितक्यात साक्षी तिला कॉल करत असते आणि ती वारंवार कट करते. साक्षी पुन्हा पुन्हा तिला कॉल करत असते. आता शेवटी वैतागून प्रिया तो कॉल रिसीव्ह करते. साक्षी म्हणते, अगं सचिन माझे फोन घेत नाही आहे, मी त्याला मेसेज करते, मेसेजला रिप्लायही देत नाही आहे, प्लीज त्याला निरोप दे ना, की त्याला कुठेतरी भेटायला सांग ना. साक्षी म्हणते, अगं मी असं कसं काय करू शकते, कसं काय त्याला सांगू शकते. तेव्हा साक्षी म्हणते, अगं तू काहीही कर पण प्लीज थोडा वेळ तरी त्याला मला भेटायला सांग, त्याचा चेहरा पाहिल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. प्रिया तिला जमवते असं म्हणते आणि स्वतःशीच बडबडते, याला म्हणतात घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं. आता काहीतरी करावंच लागणार आहे. तितक्यात विमलही तिला आवाज देते. आता तर तिचं चांगलंच पारा चढलेलं असतं, पण सुभेदारांची चांगली सून होण्याचं नाटक तिला करायचं असतं, म्हणून ती अतिशय प्रेमाने येते असं म्हणते. आता डायनिंग टेबलवर सुद्धा साक्षीचे वारंवार मेसेज येतच असतात, तू काही केलंस की नाही, विचार केलायस की नाही, मला सचिनला भेटायचं आहे. तितक्यात अर्जुन आता बाहेर निघत असतो आणि जाताना तो सायलीला खुणावतो की मोबाईल चेक कर. त्याने मोबाईलवरती सायलीसाठी एक मेसेज सोडलेला असतो. आता नेमकी प्रिया ते पाहते आणि मेसेजही वाचते, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की गोल्डन कॅफेला मला 12 वाजता येऊन भेट.
आता ही विचार करते की आत्ता तर जाताना म्हणाला की संध्याकाळी भेटूयात आणि आता म्हणतोय 12 वाजता भेटायचं, म्हणजे हा नक्की करतोय काय? या दोघांच्या डोक्यामध्ये माझ्याबद्दल तर प्लॅन शिजत नसेल. मग तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती साक्षीला मेसेज करते की मी दुपारी 12 वाजता गोल्डन कॅफेमध्ये सचिनला पाठवायची सोय करते, तू तयार राहा. आता प्रियाने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं, कारण ती मनात विचार करते की माझ्यावर जर सगळं हे प्रकरण शेकणार असेल ना, तर मला साक्षी आणि सचिन यांचं नातं जगासमोर आणावंच लागणार आहे. कारण असं झाल्याने अस्मिताला त्रास होईल, तिला काही हा धक्का बसणार नाही आणि तिला जर त्रास झाला तर घरच्या सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाईल आणि मग ती तिचा प्लॅन वर्क करायला सुरुवात करते. इकडे सचिन साक्षीचा मेसेज वाचतो की दुपारी 12 वाजता गोल्डन कॅफेला भेटायचं आहे. आता हा विचार करतो की पण मी जाऊ तरी कसं? अस्मिता इथेच आहे, तिला काय कारण देऊ? ती 1000 प्रश्न विचारेल. तितक्यात प्रिया तिथं येते आणि अस्मिताला म्हणते की यांनी काही सप्लिमेंट आणायला सांगितले आहेत, सचिन भाऊजींना जाऊ देत का, ते आणतील ना. तेव्हा सचिनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो, म्हणजे आयती संधी चालून आलेली असते आणि मग तो लगेच बाहेर जाण्यासाठी तयार होतो. त्यालाही तेच हवं असतं, कारण त्याला साक्षीला भेटायचं असतं. आता इकडे सायली बरोबर 12 वाजता कॅफेमध्ये येऊन अर्जुनची वाट पाहत असते आणि अर्जुनला यायला वेळ आहे असं तो मेसेज करतो. मग सायली तिथेच बसून त्याची वाट पाहायचं ठरवते. आता त्या ठिकाणी साक्षी आलेली असते, तिच्या पाठोपाठ सचिनसुद्धा येतो. दोघेही जण एकमेकांना भेटतात आणि मग एका टेबलवरती जाऊन बसतात. त्या ठिकाणी कोणीही आसपास नाही आहे आणि ओळखीचंही नाही आहे असं म्हणून दोघेही मास्क काढतात. बरोबर त्यांच्याच दुसऱ्या बाजूला सायली बसलेली असते. आता इकडे अर्जुनची क्लायंटबरोबरची मीटिंग जास्तच लांबत जाते आणि मग तो सायलीला मेसेज करतो की मला यायला जमणार नाही, तूच ऑफिसवरती ये. आता ती तिथून निघणार तितक्यात वेटर तिच्यासाठी चहा घेऊन येतो, तशी तिने ऑर्डर दिलेली असते. आता ही विचारते की ऑर्डर कॅन्सल होईल का, पण तो वेटर नाही म्हणतो आणि मग ती मॅनेजरशी बोलायला जाते. मॅनेजरने सुद्धा ऑर्डर कॅन्सल होणार नाही असं म्हटल्यानंतर ती तिथे बसून चहा पिऊ लागते. आता इकडे सचिन आणि साक्षी यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. सचिनला साक्षी म्हणते की अरे तू माझे मेसेज रिप्लाय दिला नाहीस, फोन केला नाहीस मला रिटर्न, आणि मग मी काय समजायचं. तेव्हा सचिन बरोबर तिला गुंडाळतो आणि पुन्हा तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवतो. पण तितक्यात साक्षीला एका व्यक्तीवरती संशय येतो आणि ते दोघेही तिथून जाण्याचा निर्णय घेतात. इकडे सायलीसुद्धा तिचा चहा भरभर पिते आणि बिल देण्यासाठी काउंटरवर गेलेली असते. आता हे दोघेही बाहेर पडत असतात, पण त्यांना एक वेटर थांबवतो आणि तुम्ही बिल नाही पे केलं असं सांगतो. आता त्यांच्यामध्ये जराशी वादावादी होते, कारण साक्षी सचिन असं म्हणत असतात की आम्ही काही ऑर्डरच दिली नाही, पण तो वेटर म्हणत असतो की तुम्ही आमच्या मॅनेजरशी बोला. आता हे वाद चालू असतानाच सायली तिथे काउंटरवरती पैसे देत असते आणि समोर चक्क सचिन आणि साक्षीला एकत्र पाहून तिला तर खूप मोठा धक्का बसतो. दोघेही त्यांच्याच नादामध्ये असतात. सायली लगेच त्या दोघांचेही फोटो काढून घेते. साक्षीला जिवंत पाहून सायलीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला मागच्या न्यूज आठवत असतात की ज्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं असतं की साक्षी महिपत शिकरे हिचा जेलमध्येच मृत्यू झालेला आहे, म्हणजे हे सगळं खोटं होतं हेही तिच्या लक्षात आलेलं असतं. आता ती त्या दोघांकडेही धक्क्याने पाहत असते आणि तितक्यात सचिनची नजर तिच्याकडे जाते. आता सचिनला तिला पाहून तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता पुढे काय होणार ह्याची त्याला खूप भीती वाटत असते. त्यानंतर साक्षीसुद्धा सायलीला पाहते आणि तीसुद्धा खूप घाबरलेली असते, कारण आता साक्षी जिवंत आहे हे सगळं सत्य जगासमोर येणार असतं, कारण सायली अर्जुनला सांगितल्याशिवाय काही राहणार नसते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली घरच्यांना सगळ्यांना येऊन सांगते की साक्षी जिवंत आहे आणि मी सचिन भाऊजींना साक्षीसोबत पाहिलेलं आहे, म्हणजे सचिन भाऊजी ज्या मुलीबरोबर राहतात ती मुलगी साक्षी शिकरेच आहे. आता हे सगळं अर्जुन ऐकतो आणि तिला पुन्हा विचारतो की तुला नक्की खात्री आहे का. तेव्हा सायली म्हणते हो, 1001% मला खात्री आहे, ती साक्षी शिकरेच होती. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.